एक प्रश्न येतो डीएमला. राहून एक 2, 4, 5 दिवसांच्या अंतराने कोणीतरी विचारतं. मी बऱ्यापैकी पर्सनल ॲन्सर देणार आहे, जे ऑफकोर्स खूप सब्जेक्टिव्ह आहे. ते सर्वांना लागू होईल असं माझं म्हणणं नाही. पण यात 2-4 अशी वाक्य मी बोलणार आहे, जी सर्वांना मदत करतील असं मला फार मनापासून वाटतं. तो प्रश्न म्हणजे की एक मूल असणं योग्य की 2 लेकरं असणं योग्य? म्हणजे एक बाळ असेल तर दुसऱ्या बाळासाठी संधी घ्यावी का? तर सगळ्यात आधी माझ्यापुरतं या गोष्टीचं उत्तर असं आहे, की कबीर सध्या एक पावणे 5 वर्षांचा आहे. म्हणजे तो आता ऑक्टोबरमध्ये 5 वर्षांचा होणार आहे. जेव्हा मला त्याचं बालपण आठवतं, तर त्यातल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत, की जे आठवून माझ्या डोळ्यात पाणी येतं, की अरे ते दिवस आता परत येणार नाहीयेत. की त्याचं ते तितकं लहान असणं, त्याचं बोबडं बोलणं, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण फार मिस करत असतो आणि म्हणून मग आपल्याला वाटतं, की अजून एक बाळ हवं. आता जे बाळ आहे त्याला सोबत म्हणून दुसरं बाळ हवं. तरीही याचा एक काउंटर पार्ट असा आहे, की मला स्वतःला अजिबात वाटत नाही, की परत मी त्या फेजमध्ये जावं. परत रात्री जागून काढाव्यात, परत अं, ती जी न समजणारी आजारपणं असतात लेकरांची, की पहिल्या जवळपास 2-3 वर्ष आपल्याला कळत नाही, की लेकरू कशासाठी रडतंय. खास करून पहिलं वर्षभर तर असं असतंच, की लेकरू फक्त रडत असतं आणि आपल्याला दुखणी शोधून काढावी लागतात, की नेमकं काय झालंय बाबा? किंवा त्याचं जेवण, खाणं सगळीकडे कॅरी करणं असो. त्या सगळ्या गोष्टी, ते फ्रस्ट्रेशन मी मान्य करते. माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मी ते खूप एन्जॉय केलं जेव्हा तो लहान होता. अजूनही मी ते एन्जॉय करते. पण आत्ताची जी जी फेज आहे, जे थोडंफार फ्रीडम येत चाललंय, की त्याचं शाळेत जाणं आणि त्यानंतर मला स्वतःसाठी वेळ मिळणं, माझ्या कामासाठी मला वेळ मिळणं आणि काही गोष्टी एक्सप्लोर करण्याची मला संधी मिळणं, तर मला असं वाटतं, की ती फेज माझी जगून झाली आणि आता ही नवीन फेज आहे, जी मला मनापासून जगायची आहे. हा झाला माझा पर्स्पेक्टिव्ह. जर तुम्हाला वाटत असेल, की दुसरं बाळ हवं, तर ते नक्की करा. कारण हे तुम्ही सोडून कुणीही ठरवू शकत नाही. तुमच्यासाठी ती गोष्ट नवरा, सासूबाई, तुमची आई, तुमचे बाबा कोणीच ठरवू शकत नाही. जर तुम्ही हे फील करता, की मी मनानं, फायनान्शियली त्याच्यानंतर इमोशनली, मेंटली आहे ना, या सगळ्याच बाबतीत मी प्रिपेअर्ड आहे, की माझी बॉडी साथ देणार आहे मला माहिती आहे. मी इमोशनली ओके आहे हे चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी आहे ना. पहिल्या बाळाला मी व्यवस्थित वेळ देऊ शकणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर बऱ्यापैकी होकारार्थी येत असेल आणि तुम्ही तयार असाल, तर ऑफकोर्स दुसरा चान्स घ्या. पण फक्त कुणाच्या तरी बॉदरेशनमध्ये येऊन किंवा पहिल्या बाळाला मी काय म्हणू शकतो आपण त्याला, की सोबत हवी म्हणून दुसरं बाळ करू नका. त्याच्यासाठी तुम्ही एवढं त्याला रेझिलिएंट करू शकता. एक माणूस म्हणून जर त्याला चांगलं घडवलं, तर त्याचं बाहेरही ते लेकरू अशी नाती शोधू शकतं, की जी त्याला आयुष्यभर कामात येतील. नाहीतर सख्खी भावंडं पण एकमेकांच्या जीवावर उठलेली आपण बघतोच की. त्यामुळं